सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या समोरच कार्यकर्ते भिडले। जिल्हा प्रमुखांनी वादग्रस्त भाषण केलं, त्याच्यामुळे बैठकीत मोठा गोंधळ झाला। राड्याचा हा सगळा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचं खैरे यावेळी म्हणाले। राड्या प्रकरणी योग्य ती कारवाई झालीच पाहिजे असं खैरे म्हणाले। तू मी घरातलं भांडण चालू असतं, पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप। मला हे जागा पाहिजे, मला ही जागा पाहिजे, मला ती जागा पाहिजे, त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं। पण हे आमच्याच नाही, बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे, आमच्या पक्षात नाही आहे। आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो, थांबवलं ते। त्यांना म्हटलं नाही तर मी चाललो आता असं म्हटल्यानंतर, आणि मी उद्धव साहेबांसमोर मी काही हे केलं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबला नंतर। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। अनिकेत, नेमकं काय घडलं होतं ज्या भाषणामुळे इतका मोठा राडा झाला आणि थेट खैरेंसमोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं? रिद्धी, आपण जर बघितलं गेलं तर आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच पार्श्वभूमीवर जे माजी खासदार आहेत चंद्रकांत खैरे ते सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक आहेत आणि त्यांनी जे आहे ती एक बैठक बोलवली होती शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची। आणि या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर एक कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकाच्या अंगावर गेल्याचं आपल्याला दिसून येते। या बैठकीमध्ये एक जिल्हा प्रमुख आहेत आणि एक जिल्हा प्रमुखांनी एक भाषण केलं आणि या भाषणादरम्यान अनेक जे पक्षातले अंतर्गत वाद जे आहेत ते चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसते। एकमेकांना जे आहे ते अरेरेवीची भाषा जी आहे ती या बैठकीत झाली। त्यामुळे चंद्रकांत खैरे जे आहेत त्यांच्या समोर जे आहे हा सर्व प्रकार घडल्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांवर धावून गेले आणि अंतर्गत वाद जो आहे तो ठाकरे गटाचा समोर आल्याचं चित्र दिसते। यावेळी संपर्क प्रमुख होते, त्याचबरोबर अनेक जिल्हा प्रमुख होते। हे सर्व जे आहे त्या बैठक चालू असताना हा संपूर्ण गोंधळ झाल्याचं चित्र दिसते। एक आढावा बैठक जी आहे ती घेण्यात आली होती आणि या संपूर्ण बैठकी दरम्यान हा राडा झाल्याचं चित्र दिसते। विद्या जी, धन्यवाद अनिकेत सगळ्या माहितीसाठी।